नमस्कार, मी स्नेहल. आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आमच्या भाऊजींकडे आलो आहे, म्हणजे माझ्या नंदेकडे आली. आणि आज आम्ही बाहेर चाललो आहे फिरायला. कुठे ते आता तुम्हाला समजेलच. आणि आजचा वर खूप मस्त होणार. आम्ही कालच इथं आलो तर शूट नाही केला, आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन आम्ही आज कुठे चाललो आहे. बघण्यासारखं मंदिर आहे. चला तर मग बघूया आज आम्ही कुठे फिरायला चाललो आहे सगळेजण. ते वाजवून घे. पैसे फक्त दे. किती दिवचे? 30 रुपये. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहे तांबडेसुरला. मी मग अशी सांगितलं नव्हतं, पण आता सांगते की आता आम्ही आलो आहे तांबडेसुरला. आम्ही येताना आता पेडणे मार्केटून आलो. आणि मेन हे कुठं आहे हे तुम्हाला नंतर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेन. आणि इथे मस्तपैकी असे छोट्याशा पानामध्ये इथलीच फुलं मिळतात. हे बघा, जास्वंदीची. आणि जास्त महाग नाही, 30 रुपयालाच आहे ती. आणि खूप मस्त आहे इथं, थंडगार वातावरण. आणि सगळीकडे झाडं आहेत, जंगल. हे बघा. हो, घेऊन जायत काहीतरी माझा बघता माका. तर नदी, छोटीशी नदी काठीच हे मंदिर आहे, सुंदर. बरेच जण माहीत असे बरेच जणांना. मी तर फर्स्ट टाइम आले. तुम्ही खाली जाऊ शकतो, पण तिथे लॉक घातलं. केवढं मोठं सौड आहे. केवढी आहे. तर आता आम्ही महादेवांचं दर्शन घेऊन आलो आहे.
आणि खूप सुंदर थंडगार वातावरण, पूर्ण जंगल आहे. या वातावरणात मस्त महादेवांचं मंदिर आहे पुरातन काळात. आणि एवढी मला माहीत नाही त्यातली मी तुम्हाला माहिती नंतर देईन आणि यूट्यूबवरती येईलच. आणि आता आम्ही निघालो दर्शन घेऊन. आणि तुम्हाला मी ओळख करून दिली नाही की कोण कोण आता आमच्या बरोबर आहे. हे माझे मिस्टर आणि ही माझी भाची आणि ती माझी काय बोलतात ननंद, भावा माझ्या नवऱ्याची ही बहीण. हे बघा फर्स्ट टाइम. आणि भाऊजी आणि आहेत आणि ते त्यांची ओळख झाली. आणि भाऊजी आणि आहेत ते पुढे गेलेत भाचा, ते तुम्हाला दाखवे. चला तर आता दर्शन घ्यायला जायला. हातचा ब्लॉग ही नक्की बघा, कसा वाटला सांगा. आम्ही फर्स्ट टाइम बाहेर आलो आणि इथे खूप लांब आहे, 2 तासाचं अंतर हे करून आम्ही इथे आलो. आणि मला सांगा तुम्हाला मंदिर कुठे आहे, कसं जाण्यासाठी कसं कुठून जावं लागतं हे जर मी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस नक्की यूट्यूबवरती टाकेन, तर नक्की बघा. निसर पाणी आणि त्याच्यात मासे पण आहेत. हे बघा किती सुंदर आहे. इथे एंट्री नाही, खाली पण कोण कोण जातात. आणि पूर्ण झाड आणि पूर्ण जंगल आहे. हे आपल्याला जर सगळीकडे भेटतच असतं, कारण कोकणात आहे म्हटलं हे सगळे भेटतातच. पर्यटन लोक लांबून येतात. आणि इथे स्टॉल पण आहेत छोटे छोटे, वडापाव जे इथे नाश्ता मिळतो. सो स्टॉल नाही असं नाही. आणि खूप सुंदर वातावरण, इथे खूप पब्लिक येतात. हा बघा हिरो, आमचे भाऊ. आणि हा माझा भाचा, छोटासा लाडका भाचा. हाय कर, हाय ए हाय कर मंकी. माझा भाचा हाय करतोय. आणि हे आमचे भाऊजी. भाऊजी बघा तरी. वही आमका चटणी नाही तर जाणार ती माकत दे.